समुद्र शांत असतो ना तर कधी खवळून भरोसा नसतो. शेर 2 पावलं मागं आला याचा अर्थ तो हटलेला नसतो. विरोधकांनी 5 वर्ष काय केलं सगळ्यांना माहिती. आम्ही सत्ता नसताना सुद्धा आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी झटतो. काही लोकांचं राजकीय जीवनातलं आयुष्य गेलं पण त्या लोकांना रेल्वे मंजूर करता नाही आली. 450-500 माझ्या आया बहिणींचे कुंकू पुसलं त्या रस्त्यामुळं. निलेश लंकेच्या काळात काम चालू झालं आणि निलेश लंकेच्या काळातच रस्ता पूर्ण होणार आहे. नगरचा एक आत्मा आहे. नगरच्या आठवणी त्या आठवणी बुजल्या नाही पाहिजे, त्याला उलट संरक्षण केलं पाहिजे. ह्या राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. गुंडगिरी, दहशत, दादागिरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि मला बोटाला धरून जर कोणी शिकवलं असेल तर ते आदरणीय पवारसाहेबांनी. ज्या दिवशी शेतकरी सुखी आणि समाधानी होईल त्या दिवशी आपला देश हा जगावर राज्य करेल. शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेपर्यंत पोचला पाहिजे. त्या गांधी परिवाराने देशासाठी 2 बलिदान दिली. ही मेडिकल कॉलेज माझ्या नगरपासून 10 किलोमीटरच्या अंतरात झालं पाहिजे आणि ते होणार. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचे शिवरायांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत राहिले पाहिजे. आपण ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे. एक दिवस वनवा पेटणार आहे. त्या आयुक्तांनी कोणाच्या सांगण्याहून केला असेल तर देव जाणू. मी तर विचार करीत बसतो. आयुक्त तर मी कायम सांगत होतो एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखंच वागवतोय. तर निर्णय कसं घेतात. उद्या म्हणते भुईकोट किल्ला पण पाडा. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचाच महापौर नगर महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसन. नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर लोकलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. गेले 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर ज्यांची महाराष्ट्रभर जायंट किलर म्हणून ओळख झाली अशा आपल्या अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके साहेब आपल्यासोबत आज आहेत. आपण त्यांच्यासोबत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. सर, तुमचं अहिल्यानगर लोकलमध्ये खूप सारं स्वागत. काल तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ते भेटीबद्दल काय सांगाल नेमकं? काल आमचं संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवसानंतर प्रत्येक पक्षाच्या पक्षप्रमुखांबरोबर प्रधानमंत्र्याचा एक चहा पाण्याचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेस आमच्या संसदेतल्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंबरोबर मी त्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून एक प्रत्येक गडावर जायचं, गड किल्ल्याचं स्वच्छता संवर्धन करायचं. हा जो कार्यक्रम आहे तो एक 10 मोहीम झालेल्या आहेत आपल्या. 10 महिने झाले चालू आहे. तर त्याबाबत मी प्रधानमंत्र्यांना ही सगळी माहिती सांगितली आणि त्यांना सांगितलं की मी 13वी मोहीम म्हणजे 12 मोहिमा झाल्यानंतर 13वी मोहीम रायगडावर आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी 50 ते 60 हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम करणार आहे. तर तुम्ही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा असं मी त्यांना आमंत्रित पण केलं. आणि आपल्या मतदारसंघातील काही मधल्या कालखंडामध्ये अतिवृष्टी झाली अशा काही बाबतीतसुद्धा काही त्यांना मी प्रसंग सांगितले. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. तुम्ही एक खासदार म्हणून पहिल्यांदा दिल्लीमध्ये गेला होता आणि संसदेमध्ये सगळ्यात जास्त शिकायला कोणाकडून मिळालं तुम्हाला आणि तो अनुभव कसा होता नेमका? सगळ्यात महत्त्वाचं संसदेत कोणामुळं शिकायला मिळालं यापेक्षा मी तर कायम सांगतो आपले जन्मदाते आपले आईवडील असतात. ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतात. पण त्याबरोबरीने मला माझ्या आईवडिलांनंतर जर कोणी प्रेम दिलं असेल आणि मला बोटाला धरून जर कोणी शिकवलं असेल तर ते आदरणीय पवारसाहेबांनी. त्यामुळं संसदेत गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मी जास्त काळ पवारसाहेबांच्या सान्निध्यात घालवतो. सकाळी उठून उरकल्यानंतरसुद्धा मी 6 जनपथला येतो. 6 जनपथला महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोक पवारसाहेबांना भेटण्यासाठी येत असतात. त्या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा होती आणि मी संसदेत जाताना सुद्धा साहेबांबरोबर जातो. मग जास्त काळ साहेबांबरोबर राहतो आणि संसदेत गेल्यानंतर आम्हाला प्रत्येक मंत्र्याकडे घेऊन जाणं, प्रत्येक अधिकाऱ्याकडे घेऊन जाण्याचं काम आदरणीय सुप्रियाताई करत असतात
त्यामुळं ह्या दोघांमुळं मला अशी संसद काय अशी नवीन काय असं वाटलं नाही. मलासुद्धा ज्यावेळेस संसदेचा पहिला पाऊल मी ज्यावेळेस संसदेमध्ये टाकलं होतं त्यावेळेस म्हणलं अरे हे सगळं टी व्हीत पाहणारे लोक आपल्याला पाहायला मिळायला लागले तिथं. आता इथं जरा अवघड आहे एवढा मोठा कारभार. पण ताईंमुळं काही अडचण आली नाही आणि ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी असतील त्यावेळेस साहेबांना सांगितलं तर काही अडचण नाही आली. त्यामुळं निश्चित त्यांच्याकडून मला सगळं शिकायला मिळालं. नुकतंच संसदेचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. याच्यामध्ये तुम्ही कांदा प्रश्न असेल, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातले रोड असतील किंवा नाफेडकडं शेतकऱ्यांचे पैसे थकलेत याबद्दल तुम्ही आवाज उठवला. मात्र विरोधी पक्षातला खासदारांनी संसदेत उठवलेल्या आवाजावर केंद्र सरकार त्याची दखल घेतं, ते प्रश्न मार्गी लावतं का? कसं असतं, शेवट आपण विरोधी बाकाव आहे किंवा कुठल्या बाकाव यापेक्षा आपण खासदार कोणामुळं झालो हे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांमुळं झालो. त्यामुळे निश्चित आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो. कारण आमच्या नेत्याची आम्हाला शिकवण आहे आदरणीय पवारसाहेबांची, तुम्ही नेहमी सर्वसामान्य घटकांसाठी लढा, नेहमी शेतकऱ्यांसाठी लढा. आणि साहेबांचं कायम वाक्य आहे, ज्या दिवशी शेतकरी सुखी आणि समाधानी होईल त्या दिवशी आपला देश हा जगावर राज्य करीन. त्यामुळे आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठी लढतो. मी असू, आमचे संसदेतले खासदार माझ्याबरोबर असतात, भगरे सर असू, आमचे अमोल कोल्हे साहेब असू, बजरंग बाप्पा असू, अमर काळे असू, आमचे राजेभाऊ आजे, हे सगळे आम्ही ताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फाईट आऊट करत असतो आम्ही सगळेजण. तुम्ही सातत्याने कांदा प्रश्न असेल किंवा दूध दरवाढ असेल याच्यावर आवाज उठवलेला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या धोरणावर किंवा प्रश्नाबद्दल उदासीन आहे असं वाटतं का? मी तर कायम सांगतो, ह्या राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे शेतकऱ्यांच्या हिताचे कधीच निर्णय घेत नाही. कारण तुम्ही पाहिलं असेल, आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचा कांद्याचा असो, सोयाबीन असो, कपाशी असो, कुठला पण शेतीमाल असो, त्या काडीमोल भावात विकावा लागतो. शेतकरी हा अनेक दिवसेंदिवस कर्जात त्या ठिकाणी गुरफाटत चाललेला आहे. माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती. त्यामुळं राज्यातलं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो, हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही. आम्ही कायम त्या ठिकाणी आमची शेतकऱ्यांची भूमिका मांडत असतो. संसदेमध्ये आत्तापर्यंतच्या संसदेच्या इतिहासात पहिल्या वेळेस दूध भेसळीचं प्रात्यक्षिक आणि दुधाला बाजारभाव, हमी भाव, उत्पादन खर्चावर बाजारभाव ठरला पाहिजे याबाबतसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, आवाज उठवला. हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन केलं. हे कायम आम्ही नेहमी करत असतो. कारण शेवट शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेपर्यंत पोचला पाहिजे आणि तो आवाज पोचल्याशिवाय हे सरकार जाग होत नाही. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटलात, खासदार राहुल गांधी यांना भेटलात. दोघांच्या कार्यपद्धतीबद्दल काय वाटतं तुम्हाला? शेवट नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आता त्या खुर्चीवर, त्यामुळे ते त्यांच्या पातळीवर काम करतात. राहुल गांधी हे जरी आज खासदार असेल, गांधी परिवाराबद्दल मला एक अभिमान नेहमी वाटतो. या गांधी परिवाराने देशासाठी 2 बलिदान दिले. दोन बलिदान दिले. इंदिरा गांधी देशासाठी गेल्या. देशाच्या काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत निर्णयात काही लोकांना मान्य नसल्यामुळं त्यांचा त्यावेळेस बळी गेला. राजीव गांधींची पण तीच परिस्थिती झाली. देशासाठी कुटुंब त्या ठिकाणी गेलेले, 2 कर्ते माणसं गेलेले. त्यामुळं आणि आज पण राहुल गांधींच्या बाबत तुम्ही पाहिलं असं एक दूरदृष्टी आणि एक शार्प नेता म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडं. तुमच्या प्रियंका गांधींचं आम्ही जेव्हा भाषण ऐकतो ना, एकदम मुद्देसूद आणि एकदम आज पण बरेच जुने लोकांशी आम्ही ज्यावेळेस बसतो ना त्यावेळेस ते सांगतात की प्रियंका गांधीमध्ये कुठंतरी इंदिरा गांधी दिसते त्यांच्या. आपल्या अहिल्यानगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं यासाठी तुम्ही पाठपुरावा केला, ते मंजूरही झालेलं आहे. मात्र ते आपल्या अहिल्यानगर शहरात असावं किंवा आसपास असावं यासाठी तुम्ही आग्रह आहात, त्याबद्दल काय सांगाल नेमका? सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्यावेळेस संसदेमध्ये गेलो, संसदेत जात असताना मी लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरत होतो त्यावेळेस माझ्याकडे काही मुलं आले. त्यांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही. मेडिकल कॉलेज हे तसं वास्तविक पाहता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज असतं.
तर ती गोष्ट आपल्या जिल्ह्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट होती. ते मलासुद्धा कुठंतरी खटकली. पण ज्यावेळेस मी संसदेत गेल्यानंतर आरोग्यमंत्री नड्डा साहेब त्यांच्या माध्यमातून मी पाठपुरावा केला. मी ताईंला घेऊन गेलो बऱ्याच वेळा. पवारसाहेबांनी पण पत्रव्यवहार केला. त्यावेळेस आपल्या राज्यातील एक 12 मेडिकल कॉलेज मंजूर झाले. त्यामध्ये एक 13वं मेडिकल कॉलेज आपलं नगर जिल्ह्याचं होतं. पण ते ज्यावेळेस मंजुरी यादी झाली त्यावेळेस 12 मंजूर झाले आणि 13वं नाव राहिलं. नंतर परत आम्ही पाठपुरावा केला आणि ते मेडिकल कॉलेज मंजूर झालं. पण त्यानंतर काही संस्थानिक लोकांचं म्हणणं होतं की ते मेडिकल कॉलेज माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, ते माझ्या तालुक्यात झालं पाहिजे. शेवट मी 5 वर्ष आमदार म्हणून राज्याच्या राजकारणामध्ये होतो. त्यावेळेस माझी ओळख ही होती की मी कुठल्या मतदारसंघाचा आहे. तसं प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे. पण शेवट आपण कुठल्या तालुक्याचे यापेक्षा आपण कुठल्या जिल्ह्यातून जातो. ज्यावेळेस समज तुमच्यासारखा माणूस ज्यावेळेस जिल्ह्याच्या बाहेर जातो त्यावेळेस आपण असा आपला तालुका सांगितला तर लवकर कोणाला लक्षात येतं. त्यावेळेस सांगावं लागतं की आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातले, नगर जिल्ह्यातले, हे आपल्याला ओळख सांगावं लागते. त्यामुळे जिल्ह्याच्या पातळीवर ह्या सगळे मेडिकल कॉलेज असो, वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा असो, वेगवेगळे संस्था असो, जर उभ्या राहिल्या तर जिल्हा जर चांगला डेव्हलप झाला तर ते आपोआप तालुके डेव्हलप होतात. त्यामुळं मलासुद्धा मी ज्या मतदारसंघातून माझी राजकीय कारकीर्द सुरुवात झाली, मी सुद्धा माझ्या तालुक्यात पण मेडिकल कॉलेज ते आग्रह केला असता. पण शेवट माझ्या तालुक्यापेक्षा जिल्ह्याचं सेंटर पॉईंट कुठलं आहे, नगर आहे. आणि त्यामध्ये त्यावेळेस ओढाताण केली काही लोकांनी. ठीक आहे, काही लोक आम्ही राज्याचे नेते म्हणून घेतात, जिल्ह्याचे नेते म्हणून घेतात. पण शेवट त्यांचा अट्टास होता की ते आमच्या बाजूला आलं पाहिजे, आमच्या कडेला आलं पाहिजे. पण माझा अट्टास कसा होता, माझं नगर सुधारलं पाहिजे. कारण शेवट आज आपण पाहिलं बाकी नगर महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, एका टायमाला 3 महानगरपालिका झालेल्या आहेत. पण आज नाशिक किती डेव्हलप झालं, इकडं संभाजीनगर किती डेव्हलप झालं, पण आज नगरचं त्या पद्धतीने डेव्हलपमेंट नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपण जर थोड्या मेडिकल कॉलेज आल्यानंतर 1000-2000 मुलं त्या ठिकाणी कॉलेजला शिकायला येणार, कॉलेजला शिकायला आल्यानंतर स्टाफ येणार, हे इथंच मार्केटिंग वाढणार, हे सगळ्या गोष्टी होतात. ह्या अशा पद्धती. त्यामुळे माझा अट्टास होता. आणि शेवट ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही ओढाताण होती त्यावेळेस मी एक शासन निर्णय काढला. मेडिकल कॉलेज हे आपल्या शासकीय रुग्णालय जे असतं जिल्हा पातळीचं, त्या रुग्णालयापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. मग मी ते शासन निर्णयसुद्धा अधिकाऱ्यांना दाखवला आणि सांगितलं की हे मेडिकल कॉलेज माझ्या नगरपासून 10 किलोमीटरच्या अंतरात झालं पाहिजे आणि ते होणार आहे. आपल्या जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय असावं असंही तुमची केंद्रीय धर्मेंद्र प्रधान केंद्रीय विश्वविद्यालयाची मी अनेक वेळा मागणी केली. मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केला 0 आवर्समध्ये. माझा क्वेश्चनसुद्धा लागला होता एकदा आणि मी त्या शिक्षण मंत्र्यांना पण भेटलो. शेवट केंद्रीय विश्वविद्यालय आज तुम्ही पाहिलं असेल तर पलीकडं मध्य प्रदेशला केंद्रीय विश्वविद्यालय, आपल्याकडं महाराष्ट्रात केंद्रीय विश्वविद्यालय नाही. महाराष्ट्र, गोवा ह्या राज्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय नाही. केंद्रीय विश्वविद्यालय झालं तर एक मोठ्या प्रमाणात राज्यात ग्रोथ होती शिक्षणाच्या बाबत चांगलं. त्यामुळे माझी मागणी ते आज ना उद्या मी त्याचा पाठपुरावा करणार आहे. ही मागणी जर झाली तर निश्चित माझ्या गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल, शासकीय मिळेल. नाही तर बऱ्याच वेळा माझी संस्था आहे, माझी संस्था मोठी झाली पाहिजे, माझ्या संस्थेत डोनेशन घेऊन मुलं शिकवली पाहिजे. गरिबाची मुलं डोनेशन घेऊन शिकू शकत नाही ना. गरीब कुटुंबातल्या मुलांना असे शासकीय मोठमोठाले महाविद्यालय आणले. उद्या केंद्रीय विश्वविद्यालय जर झालं तर निश्चित आपल्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदल जाएगा. आपल्या अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात सुपा MIDC आहे, त्याच्यानंतर नागापूर MIDC आहे. इथं जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी आणि आपल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपला काही पाठपुरावा सुरू आहे. तुम्हाला एक सांगू का, या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिली MIDC होती ती नगर शहराच्या लगत पहिली MIDC. त्यानंतर पांढरीच्या पुल MIDC असो, तुमची सुपा MIDC असो. मी 2010ला ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस माझ्या भागामध्ये एकच कंपनी होती, उमा प्रिसिजन म्हणून. त्या कंपनीचे मालक होते राज कांकरिया.
आणि एक अमेरिकन ॲक्सल, ती बाहेरची कंपनी होती. पण त्यावेळेस मी माझ्या गावचा सरपंच होतो आणि ते माझ्या हद्दीत दोन्ही कंपन्या होत्या. पण मी काळाची पावलं ओळखली, काळाची पावलं ओळखली. MIDCला ग्रोथ होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे. तर त्यावेळेस मी स्थानिक लोकांचा, उद्योजकांचा एक मेळ घालवला नेहमी आणि वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. गुंडगिरी, दहशत, दादागिरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. हप्तेखोरी बंद केली. उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण केलं. म्हणून आज इतकी मोठ्या प्रमाणात सुपा MIDC डेव्हलप झाली. चाकण, रांजणगावच्या तुलनेत आज आपली सुपा MIDC डेव्हलप झाली. त्याचं कारण एकच की त्या ठिकाणी आपण वातावरण कायम आनंदी ठेवलं, वातावरण उद्योजकांना पोषक वातावरण ठेवलं. पण मधल्या कालखंडामध्ये माझं थोडं दुर्लक्ष झालं. तर काही लोकांनी आपल्या राजकीय ताकदीचा गैरवापर करून सुद्धा उद्योजकांना प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या नंतर लक्षात आलं की नाही, आपण ते लक्ष दिलंच पाहिजे. म्हणून मी पुन्हा लक्ष देऊन परत ते वातावरण एकदम व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. आज पण माझ्या काही चांगल्या नामांकित कंपन्यांशी माझी आज पण मीटिंग झाली दिल्लीमध्ये, पुण्यात, मुंबई, आपलं दिल्लीमध्ये 2-3 काही चांगल्या कंपन्यांशी माझी मीटिंग झाली. ते सुद्धा कंपन्या, त्यांना 100-200 एकर क्षेत्र लागते, त्यासुद्धा येणार. MIDC आज चांगल्या पद्धतीने ग्रोथ होऊ राहिली, अजून ग्रोथ होणार आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर मनमाड रोडचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. त्यासाठी तुम्ही सातत्याने उपोषण केलं. तुम्हाला रोडचं कामही सुरू झालं, मात्र त्या रोडला पाहिजे तशी गती मिळत नाही आणि अनेक वर्षापासून हा लाल फितीत पडलेला आहे. त्याला जबाबदार कोण आहे, काय वाटतं? त्या रस्त्याला एक 8 वर्षापूर्वीची मंजुरी. तो रस्ता, त्या रस्त्यासाठी नगर मनमाड आणि नगर पाथर्डी ह्या रस्त्यांसाठी मी आमदार असताना उपोषणाला बसलो आणि माझ्यासाठी त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा प्राधान्य रस्ता माझ्यासाठी नगर पाथर्डी रस्ता होता. आणि मी तो रस्ता चालू केल्यानंतर उपोषण सोडलं आणि नगर मनमाड रस्त्याच्या बाबत मला त्यावेळेस लेखी दिला अधिकाऱ्यांनी की हा पण रस्ता आम्ही इतक्या दिवसात चालू करू. पण त्या रस्त्याला काही झालं नाही. ठीक आहे, ते कुठल्या गोष्टीत अडकला, काय अडकला, त्याच्या खोलात जाण्यापेक्षा शेवटी आपलं काम होणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. मी ज्यावेळेस खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी गडकरी साहेबांना भेटलो. तो जो पहिला ठेकेदार होता त्यांनी खड्डे खांदून ठेवले. एक रस्ता म्हणजे रस्ता नाही, मृत्यूचा सापळा तयार करून ठेवला. 450-500 लोकांचा मृत्यू गेला. 450-500 माझ्या आया बहिणींचे कुंकू पुसलं त्या रस्त्यामुळं. त्या सगळ्या भूमिका मी गडकरी साहेबांना सांगितल्या, सगळ्या फोटो दाखवले आणि सगळा डाटा मी काढून दाखवला त्यांना, अशी परिस्थिती. मग तो पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला. नवीन दुसरं टेंडर परत ओपन केलं. दुसरा ठेकेदार, 2 ठेकेदार त्या कामामध्ये आले. त्यामध्ये एकाची टेक्निकल पॉईंटवर एक उडाला आणि एकच ठेकेदार राहिल्यामुळे त्याला ते काम देणं योग्य नव्हतं, एक टेक्निकल गोष्टीचा विचार केला तर. मग परत 3रं टेंडर ओपन केलं. आता 3रं टेंडर ओपन केल्यानंतर ते टेंडर मिळालं. आता आपण त्याला आता काम सुरू आहे बऱ्यापैकी, पण ज्या पद्धतीने स्पीड मिळणं गरजेचं होतं ते स्पीड मिळालं नाही. पण मी त्या दिवशी पण सांगितलं, निलेश लंकेच्या काळात काम चालू झालं आणि निलेश लंकेच्या काळातच रस्ता पूर्ण होणार आहे, हे आपलं वाक्य आहे. हां, आपला मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता गडसंवर्धनाची मोहीम सुरू आहे. बऱ्याच शिवप्रेमींचा त्याला प्रतिसाद मिळतो आहे. नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलं असं म्हणतात. नेमकी ही आपला प्रतिष्ठान, ही मोहीम काय आहे? मोहीम काय यापेक्षा तुम्ही पाहिलं असन महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सामाजिक कामं असू, राजकीय कार्य असू किंवा शुभ कार्य असू, त्या कार्यामध्ये आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, बरोबर आहे ना? 100%. पण छत्रपती शिवरायांचं नाव फक्त शुभ कार्यासाठी, राजकीय कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, पण त्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, छत्रपती शिवरायांनी जे गड किल्ले उभे केले, त्या गड किल्ल्यांकडे आपलं कुठेतरी दुर्लक्ष होते. शेवट दुर्लक्ष होतं हे फक्त म्हणून जमणार आहे का? नाही. आपण सुद्धा ठीक आहे, मी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी आज सत्तेत नसल्यामुळं मी टीका टिप्पणी करायची, ह्या सरकारने हे करणं गरजेचं, ते करणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत मानतो, तर छत्रपती शिवरायांच्या राजांनी जे गड किल्ले उभे राहिले त्यासाठी आपण सुद्धा महिन्यातला 1 दिवस दिला पाहिजे. अशा भूमिकेतून आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी या गडावर त्या मोहिमेला सुरुवात केली.
त्या गडावर जायचं, स्वच्छता करायची, संवर्धन करायचं. काही छोट्या फार प्रमाणात तिथल्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या राबवायच्या. यातून काय होतं, स्वच्छता होती, संवर्धन पण राहतं. बरोबर आहे. आणि ज्या आमच्याबरोबर जे मावळे सहभागी होतात, 1000, 2000, 3000 जे मावळे सहभागी होतात, ते 3000 कुटुंबात शिवविचार परत जातात. बरोबर. 3000 कुटुंबापर्यंत ते शिवविचार परत पोचतात. शेवट चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचे शिवरायांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत राहिले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात राहिले पाहिजे. छत्रपती शिवरायांचा जो शौर्य आहे हे सगळं स्फूर्तिस्थान आहे आपल्यासाठी, हे अभेद्य राहिले पाहिजे. यासाठी आपण सुद्धा काहीतरी कृतीतून गोष्टी केल्या पाहिजे. आपण थिनगी म्हणून काम केलं पाहिजे. एक दिवस वनवा पेटणार आहे, आम्ही प्रत्येक किल्ल्यावर जातो, हे सगळं करतो, डॉक्युमेंटरी तयार करतो. सरकार दरबारी मी अधिवेशनामध्ये मागणी केली का भरघोस असा निधी द्या माझ्या गड किल्ल्यांसाठी. हे सगळं चालू आहे. आपल्या अहिल्यानगर शहराला एक गौरवशाली इतिहास आहे. आपण शहरात फिरलो किंवा जिल्ह्यात फिरलो तरी त्याच्यावर खानाखुणा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मागच्याच आठवड्यात अहिल्यानगर महानगरपालिकेने आपली जी ऐतिहासिक अशी माळेवाडा वेस आहे तो पाडण्याचं एक परिपत्र काढलं होतं. मात्र नगरकरांच्या रेट्यामुळे त्याने रद्द केलं. याकडे कसं पाहत होता? मी लहान असल्यापासून नगरला आल्यानंतर माळेवाडा वेशीत जायचं, बरोबर, दिल्ली गेटमध्ये जायचं. ह्या अनेक दिवसापासूनच्या आठवणीत आपण नाही का म्हणायचं, एखाद्या दुकानात जायचं तर मग माळेवाडा वेशीतून पुढं जा. बरोबर आहे ना. पुढं जायचं तर मग दिल्ली गेटच्या तिकडं पुढं जा. दिल्ली गेटपासून आत या. हे 2 ठिकाणं सोडलं तर कोणाला माहीत होतं. आज आपण म्हणतो तपोवन रोड, भिस्तबाग, अमुक एरिया, हे नगर ते नगर आज म्हणतो आपण. बरोबर. एक 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी नगरला यायचं तर माळेवाडा वेशीत जायचं. माळेवाडा वेशीतून आत कापड बाजारात जायचं. कापड बाजारात जायचं कुठून जायचं? माळेवाडा वेशीतून जायचं. बरोबर. तिकडं जायचं नगरमध्ये तर दिल्ली गेटमधून आत यायचं. बरोबर. ह्या 2 गोष्टी या पुरातत्वता आहे, पण नगरचा एक आत्मा आहे. 100. नगरच्या आठवणी त्या आठवणी बुजल्या नाही पाहिजे. त्याला उलट संरक्षण केलं पाहिजे, त्याला भक्कम केलं पाहिजे. ज्यावेळेस त्या महानगरपालिकेच्या त्या आयुक्तांनी कोणाच्या सांगण्याहून केलं असेल तर देव जाणू. मी तर विचार करीत बसलो. शॉकेबल गोष्ट होती माझ्यासाठी ती, नगरकरांसाठी पण शॉकेबल. असं कोण डेव्हलपमेंटचा विचार करणार का? ती वेस पाडायची, काही नवीन काय आणून करायचं. अरे त्या आठवणी त्या प्रत्येका नगर शहरातल्या साक्षीदार दिलेल्या त्या वास्तू आहेत. त्यामुळे मी दिल्लीत होतो. दिल्लीत असल्यानंतर मला कळालं, मी पहिलं म्हणलं त्या आयुक्ताला पत्र नेऊन द्या. त्या आयुक्त तर मी कायम सांगत होतो, एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखंच वागत होती. त्याच्या शिक्षण आहे का नाही काही कळालंच नाही त्या आयुक्ताचं. कुठल्या आधारे निर्णय दिला? पत्र द्यायला लावलं त्या पुरातत्व खात्याला, मी पत्र दिलं. नगरकरांनी दबाव आणला, मग ते रद्द झालं. पण हे असा निर्णय कसं घेतात? उद्या म्हणते भुईकोट किल्ला पण पाडा. बरोबर आहे. सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. बाकी जर महायुती त्यांच्या चर्चा, बैठका, जागा वाटपासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कुठंतरी आपल्या महाविकास आघाडीच्या गोष्ट शांतता बसली. काय महाविकास आघाडीची रणनीती काय नेमके? वेट अँड वॉच. समुद्र शांत असतो ना तर कधी खवळून भरोसा नसतो. बरोबर आहे. भरती ओटी ह्यासारखा प्रकार असतो. शेर 2 पावलं मागं आला याचा अर्थ तो हटलेला नसतो. तो तेवढ्या ताकदीने परत झेप मारत असतो. त्यामुळं शांतता वगैरे काय नाही. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचाच महापौर नगर महानगरपालिकेच्या खुर्ची बसन एवढाच तुम्हाला विश्वास आणि खात्री देतो. सध्या अहिल्यानगर शहरातील काही प्रमुख समस्या काय वाटतात तुम्हाला, जी तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने सोडवाल त्या? अहिल्यानगर शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे शहरासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे अशा कुठल्याच गोष्टी नाही. आज आपण पुण्यासारख्या शहरात जातो, वेगवेगळ्या शहरात जातो, तशा वातावरण आपल्या शहरामध्ये नाही. त्यामुळं अनेक त्रुटी आहेत या शहरामध्ये. आता मी तर माझ्या निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं, मी ते करणारच आहे. मला नगर पुन्हा इंटरसिटी चालू करायची. बरोबर मागणी. मी त्या दिवशी सुद्धा रेल्वे मंत्र्यांना म्हणलं, मी रेल्वे मंत्र्यांना परत पत्र दिलं, चेअरमनला पण पत्र दिलं. या सगळ्या गोष्टींचं मी जे पत्रव्यवहार केले ना त्याचं एकत्रित पत्र तयार करून दिलं. नगर इंटरसिटी झाली तर माझा नगरमधला प्रत्येक माणूस पुण्याला कामाला जाईन आणि संध्याकाळी घरी येईन. बरोबर.
हे सगळ्या गोष्टी इंटरसिटी असो, इथं नवीन डेव्हलपमेंटसाठी जे पोषक वातावरण आवश्यक आहे ते पोषक वातावरण पण तयार झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जेवढ्या गोष्टी आपल्याला नगर शहराच्या डेव्हलपमेंटसाठी करता येईल तेवढं करता येईल. बरोबर. महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदार याद्या असतील त्याच्यामध्ये मग बनावट मतदार, बाहेरच्या तालुक्यातले 400 मतदार इथं सापडले किंवा बांगलादेशचे मतदार सापडले, त्यावर मला वाटतं जास्तीत जास्त 10,000पर्यंत हरकती नोंदवल्या गेल्या. म्हणजे महानगरपालिका आणि निवडणुकाचे सावळा गोंधळ वाटतं. काय नेमकं हे सुरू आहे? नगर शहराच्या मतदार यादीबाबत ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळेस आमचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, त्यावेळेस शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, आमचे नगरसेवक योगीराज गाडे वगैरे यांनी 24,000 मतं बोगस काढली. बरोबर. आज पण याद्या आहेत. 24,000 नगर शहरातली नावं बोगस काढली. ऑब्जेक्शन पण घेतलं, हरकत पण घेतली, पण त्यावर कुठलाच निर्णय झाला नाही. म्हणजे असं अनेक प्रभागामध्ये आता या महानगरपालिकेच्या मतदार याद्यात केडगावचे नाव उपनगरात आले आणि उपनगरातले नाव, नवऱ्याचं नाव उपनगरात आणि बायकोचं नाव केडगावमध्ये. हे काय कोणाच्या धोरणाने केलं काही कळालंच नाही. म्हणजे बाहेरच्या तालुक्यातले नाव हे बाहेरच्या तालुक्यातले लय नावं 24,000 नावं डमी काढलीत, डुप्लिकेट नावं 24,000. म्हणजे निलेश ज्ञानदेव लंके 1 नंबर प्रभागात नाव आहे आणि 10 नंबर प्रभागात पण नाव आहे, असे 24,000 नावं काढले. ती यादी पण दिली. बरोबर. आपल्या सध्या महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. तुम्हाला कोणाची काम करण्याची पद्धती आवडते? शेवट प्रत्येक माणूस आहे ना ज्या जागेवर त्याच्या पद्धतीने त्याचं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्नच करत असतो. प्रत्येक माणूस कामाला तुम्हाला एखाद्या पदाची संधी मिळाली, तुम्ही तुमचं कौशल्य दाखवत असता, हे यांचं कौशल्य दाखवतं. प्रत्येक माणूस त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. तुमच्यावर सातत्याने विरोधकाकडून एक टीका केली जाते की तुम्ही फक्त निवेदनापुरते खासदार आहेत किंवा हे नगर जिल्ह्यातले प्रश्न यांच्यामुळे सुटत नाहीत. याला काय उत्तर द्याल तुम्ही? शेवट काय असतं, विरोधकांनी 5 वर्ष काय केलं आहे सगळ्यांना माहिती. आम्ही सत्ता नसताना सुद्धा आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी झटतो. तुम्ही पाहिलं असं, तुम्हीच मला विचारलं मेडिकल कॉलेज, मी पाठपुरावा केला, मी मंजूर करून आणलं. सगळ्यात महत्त्वाचं, काही लोकांचं राजकीय जीवनातलं आयुष्य गेलं पण त्या लोकांना रेल्वे मंजूर करता नाही आली. बरोबर. मी संभाजीनगर, देवगड, शनिशिंगणापूर, नगर, सुपा, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी अशी रेल्वे मंजुरीच घेतली आणि DPR पण करायला लावला. असे मोठमोठाले कामं केले. आम्ही नेहमी शेतकऱ्यांचा कांद्याचा बाजारभाव ढासळला तर कांद्याचे भाव वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही नेहमी ज्या ठिकाणी समाजाला सरकार मदत करीत नाही त्यावेळेस त्या सरकारला जागा आणण्याचा प्रयत्न करतो. हे सुद्धा अलर्टनेसचा भाग ह्या. बरोबर. शेवट निवेदन दिल्याशिवाय पुढलं लोक जागे होणार नाही. 100. या सगळ्या गोष्टी, आता छोटे गोष्टी माझ्याकडे लोक येतात, तहसीलदार काम करीत नाही, मी फोन करतो डायरेक्ट तहसीलदारला. एखादा म्हणतो पोलीस स्टेशनला माझं काम अडकलं, मी फोन करतो. कलेक्टरकडे काम होत नाही, फोन करतो. जिल्हा परिषदमधले फोन करतो. आम्ही जनतेत राहणारे आहेत. शेवट मी तर कायम सांगतो, निलेश लंके खासदार नाही तर निलेश लंके आजही कार्यकर्ता, उद्या पण कार्यकर्ता असणार. त्यामुळे माझ्याकडे येणारे लोक सर्वसामान्य लोक असतात. माझ्याकडे काम घेऊन येणारा सर्वसामान्य लोक असतात. ज्यांना वाटतं ना ते व्हाईट कॉलर लोक आहेत. धन्यवाद सर, तुम्ही अहिल्यानगर लोकलला वेळ दिला आणि तुम्ही सविस्तर चर्चा केली.